नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहिलं की अक्रूरांनी स्नान करत असताना नदीमध्ये पाण्यामध्ये बलराम आणि श्रीकृष्णाला शेष आणि विष्णू रूपामध्ये पाहिलं. त्यांनी वरती आल्यानंतर पाण्यातून वर आल्यावर त्यांनी त्यांना रथात बसलेलं पाहिलं, म्हणून तो त्याची परमात्मा स्वरूप स्तुती करत आहे. अक्रूर पुढे म्हणतो, हे नाथ, ज्या ठिकाणी नाम, जाती वगैरे ह्या सगळ्या कल्पनांचा अभाव आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही अविकारी, अजन्मा, परब्रह्म आहात. कारण कल्पनेशिवाय कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होत नाही. म्हणून आपल्याला कसं ओळखायचं, त्यासाठी कृष्ण, अच्युत, अनंत, विष्णू अशा नावांनी आपलं स्तवन केलं जातं. वास्तवामध्ये कुठल्याच नावाने आपला निर्देश होऊ शकत नाही, कारण परमात्मा कसा आहे, अनाम आहे. हे अज, ज्या देवता वगैरे जे कल्पनामय पदार्थ आहेत आणि ज्याच्यामुळे अनंत विश्वाची उत्पत्ती झालेली आहे, ते सगळे पदार्थ म्हणजे आपणच आहात. कारण आपल्यापासूनच सर्व निर्माण झालेलं आहे आणि आपण तर विकारहीन आत्मवस्तू आहात, म्हणून आपणच विश्वरूप आहात. हे प्रभो, या संपूर्ण पदार्थांमध्ये आपल्यापेक्षा भिन्न असं काहीही नाही. म्हणजे सगळं जे काही आहे ते सगळं आपण आहात. आपणच ब्रह्मा, महादेव, आर्यमा, विधाता, धाता, इंद्र, वायू, अग्नी, वरुण, कुबेर आणि यम आहात. अशा प्रकारे आपणच एक आहात, पण भिन्न भिन्न कार्यामध्ये आपली जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे हे भेद दिसतात आणि त्या शक्तीनेच आपण जगताचं रक्षण करता. हे विश्वेश, सूर्याचे किरणरूप होऊन आपणच वृष्टीद्वारा विश्वाची रचना करता, म्हणून हा गुणमय प्रपंच जो आहे ते आपलंच रूप आहे. सत्पद जे आहे म्हणजे ओम तत्सद या रूपामध्ये ज्याचं वाचक ओंकार आहे, अक्षर आहे, तेच आपलं परमस्वरूप आहे. आपल्या त्या ज्ञानात्मा सदसत स्वरूपाला मी नमस्कार करतो. हे प्रभो, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध स्वरूप आपल्याला वारंवार नमस्कार असो. या ठिकाणी हा 5व्या अंशामधला 18वा अध्याय संपतो. यामध्ये 58 श्लोक आहेत. आता आपण 19वा अध्याय पाहू. यामध्ये भगवंताचा मथुरा प्रवेश आहे, रजकाचा वध आहे आणि माळ्यावर केलेली कृपा असे विषय आहेत. श्री पराशर ऋषी म्हणाले, यदुकुलोत्पन्न अक्रूराने श्री भगवंताला पाण्याच्या आतमध्ये अशा प्रकारे स्तवन केलं आणि त्या सर्वेश्वराचं मानसिक म्हणजे मानसपूजा केली. मनकल्पित धूप, दीप, पुष्प वगैरे यांनी त्याचा पूजन केलं. त्याने आपल्या मनाला अन्य विषयांपासून दूर केलं आणि फक्त भगवंतामध्ये लावलं आणि त्यामुळे काय झालं, चिरकाल त्या ब्रह्मभूत समाहित भावामध्ये तो राहिला आणि मग त्याची समाधी उतरल्यानंतर तो बाहेर आला. त्यानंतर महामती अक्रूराने स्वतःला कृतकृत्य झाल्याचे मानले आणि यमुना जलातून आल्यानंतर पुन्हा रथाच्या जवळ आला. तिथे त्यांनी पाहिलं की आपल्या आश्चर्ययुक्त डोळ्यांनी पाहिलं की राम आणि कृष्ण पूर्ववत रथामध्ये बसलेले आहेत. त्यावेळेला श्रीकृष्णाने अक्रूराला म्हटले की, हे अक्रूरा, आपण अवश्य म्हणजे नक्कीच यमुना जलात काहीतरी आश्चर्यकारक अशी गोष्ट पाहिली आहे की ज्यामुळे आपले नेत्र आश्चर्यचकित दिसत आहेत. त्यावर अक्रूर म्हणाले, हे अच्युता, मी यमुना जलामध्ये जे काही आश्चर्य पाहिलं तेच आश्चर्य मी या क्षणी आपल्यासमोर मूर्तिमान पाहत आहे. हे कृष्ण, हे महान आश्चर्यमय जगत ज्या महात्म्याचं स्वरूप आहे, त्या परम आश्चर्यस्वरूप अशा आपल्याबरोबर माझा मैत्री झाली आहे किंवा माझा समागम झाला आहे. हे मधुसूदन, आता त्या आश्चर्याच्या विषयामध्ये आणखीन काही सांगण्याने किंवा बोलण्याने काही लाभ होणार आहे का?
तेव्हा चला आपल्याला लवकर मथुरेला पोहोचलं पाहिजे, कारण मला कंसाची खूप भीती वाटते. दुसऱ्याला दिलेल्या अन्नापासून जो दुसऱ्याने अन्न देतो आपल्याला, म्हणजे आपण कोणाची चाकरी करत असेल तर ते आपल्याला अन्नदाते असतात ना, त्या दृष्टीने तो म्हणतो की दुसऱ्याने दिलेल्या अन्नावर जो पुरुष जगतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. असं म्हणून अक्रूरांनी काय केलं, वायूच्या समान वेगाने जे घोडे चालले होते त्यांनी जायला तसं इशारा दिला आणि संध्याकाळच्या वेळेला ते मथुरापुरीमध्ये पोहोचले. मथुरापुरीला पाहिल्यानंतर अक्रूराने राम आणि कृष्णाला म्हटलं, हे वीरवरो, आता मी एकटाच या रथातून जाईन, आपण दोघंजणं पायी चालत या. मथुरेमध्ये पोचल्यानंतर आपण वसुदेवाच्या घरी जाऊ नका, कारण त्या वृद्ध वसुदेवाचा कंस नेहमीच तिरस्कार करत राहिला आहे, निरादर करतो आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, असं म्हणून अक्रूराने तो रथ घेऊन गेला, म्हणजे मथुरापुरीला गेला आणि मग त्याच्या मागे राम आणि कृष्णाने नगरामध्ये प्रवेश करून ते राजमार्गावरती आले. त्या ठिकाणी नरनारींना त्यांनी आनंदपूर्वक पाहिलं आणि ते दोघंजणं वीर मदमत्त तरुण हत्तीसारखे लीलापूर्वक समान जात आहेत, असं त्यांनी त्या नरनारींनी जे ते पौरजन जे होते त्यांनी ते पाहिलं. मार्गामध्ये त्यांनी एका वस्त्र रंगवणाऱ्या धोब्याला तिथे फिरतोय असं दिसलं, म्हणजे येताना पाहिलं त्यांनी, आणि त्याच्याजवळ रंगीबेरंगी सुंदर वस्त्र होती ती त्यांनी मागितली. तो रजक होता कंसाचा आणि राजाने त्याला कामावर ठेवल्यामुळे तो फार घमंडी झाला होता, म्हणजे असं गर्विष्ठ झाला होता. आणि म्हणून राम आणि कृष्णाने जेव्हा त्याला वस्त्र मागितले तेव्हा विस्मित झाला तो आणि अगदी जोराने त्यांना म्हणाला की हे तुम्ही काय मागताय, म्हणजे असं दुर्वाक्य बोलायला लागला. तेव्हा कृष्णाने काय केलं, तो रागावला आणि आपल्या करतलाने त्या रजकाला त्यांनी डोक्यावर जोरात मारलं आणि पृथ्वीवरती पडलं. अशा प्रकारे त्याला मारलं रामकृष्णाने, त्याच्याकडून वस्त्र हिसकावून घेतली आणि मग नील आणि पीत वस्त्र, म्हणजे निळं आणि पिवळं वस्त्र धारण करून प्रसन्न चित्ताने ते माळ्याच्या घरामध्ये गेले. हे मैत्रेय त्यांना पाहिल्यानंतर त्या माळी आहे त्याला भयंकर आनंद झाला. त्याचे डोळे आनंदाने भरले आणि तो आश्चर्यकारक होऊन विचार करायला लागला की अरे ही कोणाची मुलं आहेत, कुठं झाली आहेत, पिवळं आणि निळा वस्त्र धारण केलं आहे, किती सुंदर दिसत आहेत ही मुलं, आणि असं मला वाटतं आहे की जणू काही 2 देवच पृथ्वीवरती आलेले आहेत. तेव्हा त्यांनी त्या विकसित मुखकमल असलेल्या बालकांनी त्याला फुलं मागितली. तेव्हा आणि त्यांनी आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवून डोकंसुद्धा भूमीवर स्पर्श केला आणि त्याला नमस्कार केला. मग तो माळी म्हणाला की हे नाथ, आपण बरेच दोघंजणही खूप कृपाळू आहात जो माझ्या घरी आला आहात, मी धन्य आहे, पण मी आज तुमचं पूजन करू शकेन. त्यानंतर त्यांनी पाहिलं की पहा हे किती सुंदर आहेत, हे किती सुंदर आहेत, असं करून प्रसन्न मुखाने त्यांनी त्या मुलांना दोघांना त्यांच्या इच्छेप्रमाणे फुलं दिली. त्या दोघांनी पण सुंदर सुंदर फुलं मागितल्यानंतर त्या 2 पुरुषश्रेष्ठांना त्या माळ्यांनी पुन्हा पुन्हा प्रणाम केला आणि अतिशय निर्मल आणि सुगंधित अशी फुलं त्यांना दिली. आपण इथे थांबू. आपण 23व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.